Hello friends, 8th standard General Science. Now today we meet for a second day study of a bridge course of a General Science of 7th standard. बघा आज आपण दुसऱ्या दिवसाच्या अभ्यासासाठी भेटत आहोत. इयत्ता 8वीच्या मुलांसाठी 7वीच्या अभ्यासाचा दुसऱ्या दिवसाचा जो अभ्यासक्रम आहे विज्ञान विषयाचा त्यासाठी आपण भेटू. Now today we learn about the plants structure and function. प्लांटची जी स्ट्रक्चर्स आहेत, प्लांटची जी डिफरंट पार्ट्स आहेत ती आपण वेगवेगळ्या ऑब्झर्वेशन्सने समजून घेणार आहोत. मोस्टली प्लांटचे 5 पार्ट्स, ऑल ऑफ वी नो अबाउट दॅट: रूट, stem, leaves, flower and fruit. Now if you observe about the diagram that which we draw, now when if we dip a seed to in a ground and there is a proper, if we provide the proper water as well as a proper atmosphere to that seed, now that seed start to grow now in a two parts. One part which grows towards the ground, under the ground, that part is known as a radicle, and one part from the seed grow from upward or outside the ground and that upper sides of the ground, that part is known as a plumule. एखादं बी आपण ज्यावेळेस जमिनीमध्ये पेरतो त्याला अचूक असं पाणी किंवा वातावरण जर मिळालं ना तर त्या बीची वाढ व्हायला सुरुवात होते. पावसाळ्याचे दिवस आहेत, आजूबाजूला वेगवेगळ्या ठिकाणी बिया पडलेल्या आहेत आणि त्या बीला पाणी पण मिळालेलं आहे, जमिनीत योग्य वातावरण पण मिळालं, त्या बीचं वाढ व्हायला सुरुवात होते. ती बी जी आहे ती 2 भागांमध्ये वाढ व्हायला सुरुवात होते. वन पार्ट ग्रोज अंडर द ग्राउंड अँड वन पार्ट ग्रोज अपवर्ड द ग्राउंड. एक भाग जो आहे तो ग्राउंडच्या आतमध्ये वाढायला सुरुवात होतो आणि एक भाग जो आहे ग्राउंडच्या बाहेर वाढायला सुरुवात होतो, जमिनीच्या बाहेर वाढायला सुरुवात होतो. नाउ द पार्ट विच ग्रोज अंडर द ग्राउंड दॅट इज नोन ॲज अ रूट अँड पार्ट विच ग्रो अबोव द ग्राउंड दॅट इज नोन ॲज अ प्लम्यूल. बघा तुमच्यासाठी चिंचेचं बी आहे बघा, आणि चिंचेच्या बीची वाढ व्हायला सुरुवात झालेली होती जमिनीमध्ये. एक भाग जो आहे तो जमिनीच्या खालच्या दिशेमध्ये वाढायला सुरुवात झालेली, दॅट इज नोन ॲज अ रॅडिकल, आणि एक भाग जो आहे बघा हा जमिनीच्या वरच्या दिशेला वाढायला सुरुवात होईल. हे आजूबाजूला सगळं तुम्ही निरीक्षणाने पाहू शकतात मित्रांनो. आता यातले जे रूट्स आहेत ना, यातले जे पार्ट्स असतील त्यात थोडी आपण माहिती घेणार आहोत. किंवा इयत्ता 7वीचं पुस्तक जर तुम्ही समोर ठेवलं तर त्यात बरीचशी छान अशी सुंदर अशी माहिती दिली. ते पुस्तक व्यवस्थित वाचा. त्या पुस्तकातला दुसरा जो घटक आहे तो तुम्ही जर वाचला तर त्यातले बारकावे लक्षात येतील. बघा की जसं की रूट्सच्या बाबत जर माहिती घेतली ना तर बघा आपल्याकडे काही झाडांची जी रूट्स आहेत, मी काही लहान रोपटी कोथिंबिरीच्या रूट्स आणल्यात बघा. ह्या रूट्सची जी वाढ झाली बघा ही या प्रकारे टॅपर्स रूट, म्हणजे ही टोकदार अशी रूट्स जी ही जमिनीमध्ये वाढायला सुरुवात झाली. अँड हे लसणाचं आहे बघा, लसणाचं जे रोपटं आहे त्याचं मुळासकट काढलेलं आहे, त्याची वाढ कशी झालेली, त्याच्या मुळांची वाढ. आत्ता फक्त आपल्याला जे ऑब्झर्वेशन बघायचं आहे ती फक्त आपल्याला मुळांची वाढ बघायचं आहे. नाउ according to these these are the 2 types of root. Now that type of root which is grow towards the tap, अगदी टोकदार दिशेने, टोकदार अशी जी टोकं जी आहेत त्याची, that roots are known as the tap roots. किंवा हे जे आपलं आधीचं जे होतं बघा की अगदी हे टोकदार जमिनीत, अगदी जमीन छेदत जमीन भेदत ते आधी आतमध्ये जायला लागतं, that roots are known as the tap roots. And these are the hair likes.
these roots are known as hair-like root. That types of roots are known as a fibrous root. असे दोन प्रकार त्यामध्ये पडतात. ॲज वेल ॲज आणखीन आपल्याला रूट्समध्ये प्रकार पाहायला मिळतील की जसं बाजरी, ज्वारी किंवा मक्याचं बाजरा, ज्वार अँड मेज यांचं वाढ कशी होते. वाढ झाल्यानंतर तुम्हाला आहे ना जमिनीच्या आतमध्ये तर रूट्स पाहायला मिळतील, ॲज वेल ॲज जमिनीच्या बाहेर सुद्धा रूट्स पाहायला मिळतील. काही जे रूट्स आहेत ते त्या रोपट्यातनं जास्त रोपटं वाढायला सुरुवात होतं, जमिनीमध्ये सुद्धा त्याची काही रूट्स आपल्याला पाहायला मिळतात आणि ॲज वेल ॲज अशा प्रकारची रूट्स पण त्यामध्ये जे सपोर्ट देण्याचं काम करतात, जमीन धरून ठेवण्याचं काम करतात. दॅट रूट्स आर नोन एज द ॲडव्हेंटिशियस रूट्स, जे आधार देणं. म्हणजे बघा रूट्सचं फंक्शन काय की रूट्सचं मेनली फंक्शन की सपोर्ट देणं, टू सपोर्ट दी प्लांट as well as to absorb the water, as well as absorb the minerals, as well as to help for the breathing. काही ज्या वनस्पतींचे काही रूट्स आहेत ते आणखीन काही फंक्शन्स प्रोव्हाइड करत असतात की ब्रीदिंग, जी वनस्पतीला काही कार्बन डायऑक्साईड सारखी गॅसेस किंवा नायट्रोजनची जी नायट्रोजनियस सबस्टन्सेस कंपाऊंड जी लागत असतात लाईक युरिया, त्याचं ब्रीथिंग ॲटमॉस्फिअरमधनं नायट्रोजनचं ॲब्सॉर्प्शन करून त्याचं कन्व्हर्जन करण्याचं काम. जसं हरभऱ्याचे जे रूट्स आहेत त्या रूट्समध्ये ज्या गाठी असतात त्या गाठींमधली जी काही जीवाणू जे असतात ती ॲटमॉस्फिअरमधला नायट्रोजन हा कन्व्हर्ट करण्याचं काम करत असतो, जो वनस्पतीला वाढीसाठी गरजेचा असतो. हे त्याचे मेन फंक्शन. हे झालं रूट्सच्या बाबत. आता आपण स्टेमच्या बाबत बघू. The part which grow upward direction from the ground, that part is known as a plumule. आणि त्या plumule पासून ज्याची ग्रोथ व्हायला सुरुवात होते that is known as a stem. Stem. Suppose for this, ह्या स्टेम्सच्या बाबत सुद्धा हा जो पार्ट आपल्याला बघता येईल बघा की हा जो पार्ट आहे जो सगळ्यात वरती जो वाढायला सुरुवात होतो तो स्टेम, आणि त्या स्टेममध्ये काही आपल्याला गॅप्स पाहायला मिळतात. दॅट आर नोन ॲज अ नोड्स. आणि दोन सेपरेट नोड्समध्ये जो भाग असतो दॅट टाईप ऑफ नोन ॲज अ इंटरनोड्स. आणि मोस्टली ही जी स्टेम्स आहेत ही सुद्धा जी प्लांटची जी काही ऑर्गन्स आहेत त्याला सपोर्ट देण्याचं काम करतात. आणि जसं लीव्ज आहेत, लीव्जला सपोर्ट देण्याचं काम करतात, फ्लावर्सला सपोर्ट देण्याचं काम करतात. बघा ह्या इंटरनोड्ससुद्धा आपल्याला पाहता येतील दोन डिफरंट नोड्समध्ये. जसं हे बांबूचं रोपटं आहे बघा छोटं, आणि त्याच्या ज्या दोन भाग आहेत त्या दोन भागांमध्ये नाव दॅट्स आर नोन ॲज अ नोड्स. आणि त्याच्यामध्ये जो भाग आहे दॅट इज नोन ॲज अ इंटरनोड. हा एक आपल्याला छोटंसं ऑब्झर्वेशन आपल्याला यामधनं करता येऊ शकतं. आणि तिसरा जो पार्ट आहे बघा लीव्ज. ऑल ऑफ यू नो अबाउट दी लीव्ज. लीव्ज आर युजफुल फॉर रिस्पिरेशन ॲज वेल ॲज फॉर फोटोसिंथेसिस प्रोसेस. वनस्पतींना लीव्जचा उपयोग हा रेस्पिरेशन श्वसन करण्यासाठी होतं. ॲटमॉस्फिअरमधलं कार्बन डायऑक्साईड जो आहे त्याचं ॲब्सॉर्प्शन ह्या लीव्ज मार्फत होत असतं. लीव्जमध्ये खाली जी छोटी छोटी पर्णरंध्रे जी असतात, छोटी होल्स जी असतात, त्या होल्समधनं ह्या गॅसचं ॲब्सॉर्प्शन ॲज वेल ॲज लीव्समध्ये प्रेझेंट असलेलं क्लोरोफिल जे आहे ते फोटोसिंथेसिस या प्रोसेस मार्फत वनस्पतीला अन्न तयार करण्यासाठी उपयोगात येत असतं. दॅट ग्रीन पार्ट ऑफ द लीव्स. आणि ही जी लीव्ज आहेत हे सुद्धा डिफरंट टाईप्सचे आहेत बघा. त्याआधी आपण एका सिंगल लिव्हबाबतची ऑर्गन्स आहेत. हा जो फ्लॅट पार्ट आहे बघा, पूर्ण असा सपाट असा जो भाग आहे, हा पूर्ण असा सपाट भाग जो आहे दॅट फ्लॅट पार्ट इज नोन ॲज अ लिफ ब्लेड. हा जो सपाट असा भाग जो आहे पूर्णपणे दॅट इज नोन ॲज अ लिफ ब्लेड. त्यानंतर हा वरचा जो टोक आहे, हा टोकदार जो भाग आहे वरचा दॅट इज नोन ॲज अ लिफ ॲपेक्स. आणि ही त्याची जी एज आहे बघा दॅट इज नोन ॲज अ लिफ मार्जिन. आणि ही जी स्टेम आहे बघा, ही ज्याच्याने तो स्टेमला
कनेक्ट आहे, जे लीव्ज आहे स्टेमला कनेक्ट आहे, दॅट इज नोन ॲज अ पेटिओल. हा पेटिओल. आता ज्या जागी हे लीव्जला कनेक्ट असतं दॅट इज नोन ॲज अ लीफ बेस. म्हणजे हा जो पार्ट आहे हा लीफला कनेक्ट असतो, दॅट इज नोन ॲज अ लीफ बेस. ज्या ठिकाणी हे लीव्ज कनेक्ट असतं त्या ठिकाणी आणखीन लीफ सारखे पार्ट असतात. जसं की बघा, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. ही आपली प्रॉपर ऑब्झर्वेशन जर केली बघा मित्रांनो, की बघा हा जो लीफ आहे, दिसतंय का सगळ्यांना? थोडंसं हा लीफ, हा पेट्यूल इथे जॉईंट आहे बघा, आणि हा अगदी बारीकसा असा भाग आहे बघा, लीफ सारखा पार्ट आहे. हा अगदी टोकांवर आपल्याला पाहायला मिळेल. दॅट इज नोन ॲज अ स्टिप्यूल. तुम्ही आणखीन आपल्या आजूबाजूला जर असे काही प्लांट्स असतील त्याचं ऑब्झर्वेशन करून, त्याचं निरीक्षण करून हे पार्ट आपण समजून घेऊ शकतो. आता हे जे लीफ जे आहेत, हे लीफच्या स्ट्रक्चरनुसार, लीफची जी मांडणी बघा, त्या मांडणीनुसार हे जे लीफ्स आहेत त्याचे दोन प्रकार पडतात बघा. की जसं हे चिंचेचं रोपटं आहे बघा, आणि ह्या चिंचेचे रोपटं जे आहे त्याची जी पानं जी आहेत ती एका लीफला अगदी समोरासमोर जोडली गेली आहेत. आणि इथे बघा की इथे हे बांबूचं जर तुम्ही बघाल तर ही अल्टरनेट आहे बघा. आधी इथे हे एक लीफ आहे, मग त्याच्या वरच्या बाजूला दुसरं, मग तिसरं, मग चौथं, मग पाचवं, अल्टरनेट. ह्या स्ट्रक्चरवरनं लीफचे काही टाईप पडतात. हे गुलाबाचं रोपटं आहे बघा, याची जी पानं जी आहेत बघा अल्टरनेट आहेत बघा, इथे एकमेकांच्या अगदी समोरच नाही आहे. त्यावरनं त्याचे लीफचे प्रकार पडतात. त्यासाठी बुकमध्ये एक पार्ट दिलेला आहे, त्या पार्टमध्ये मला वाटतं डायग्राम नंबर 2.8 ते पण त्याचे पार्ट दिले. ॲज वेल ॲज की लिप्समध्ये ही जी लीव्ज आहेत ह्या लीव्समध्ये रूट्सकडनं आलेलं जे वॉटर आहे, वॉटर जिथून देतं त्याचं वहन होणं गरजेचं आहे. त्यासाठी ज्या व्हेन्स पुरवलेल्या असतात त्या व्हेन्सच्या टाईपवरनं त्या लीव्सचे दोन प्रकार, दॅट इज नोन ॲज अ व्हेनेशन. देर आर 2 टाईप्स ऑफ व्हेनेशन. इफ यू ऑब्झर्व अबाउट दॅट लीव्स, हे 2 प्रकारचे लीव्ज आहेत बघा, याचं निरीक्षण आपण करू शकतात. आणि याच्यामध्ये जे लीव्ज आहेत बघा, हे एक मिडल व्हेन आहे, आणि ह्या ज्या बाकीच्या ज्या लॅटरल व्हेन आहेत बघा त्या ऑब्लिकली एकमेकांपासून वाटतात. नाव दॅट इज नोन ॲज अ रेटिक्युलेट व्हेनेशन. आणि इथे जर बघितलं ह्या लीव्सच्या बाबत बघितलं, बांबूच्या व्हेन्सबाबत जर बघितलं बघा, की ही एक मिडल व्हेन दिसते आणि तिलाच आणखीन पॅरलल व्हेन्स निघतात. तिला दॅट टाईप ऑफ व्हेनेशन इज नोन ॲज अ पॅरलल व्हेनेशन. ऊसाचं जे पातं आहे त्यामध्ये, किंवा मक्याचं जे पातं आहे, पान आहे मोठं, त्याच्यामध्ये सुद्धा असं पॅरलल व्हेनेशन आपल्याला पाहायला मिळतं. पिंपळाच्या झाडामध्ये जे व्हेनेशन पाहायला मिळतं दॅट टाईप ऑफ व्हेनेशन इज नोन ॲज अ रेटिक्युलेट व्हेनेशन. पुस्तकामध्ये आपल्याला एक ॲक्टिव्हिटी पण दिलेली आहे की रेटिक्युलेट व्हेनेशन, जाळीदार जे व्हेनेशन आहे ते आपण कशा पद्धतीने तयार करू शकतो. किंवा तुम्ही ते पिंपळाचं पान घेऊन तुम्ही करतच असतात की काही दिवस 4-5 दिवस जर साबणाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवलं की त्याच्यावरचं जे आवरण आहे, त्या त्या पानावरचं जे हिरवट आवरण जे आहे ते निघून जातं आणि पूर्णपणे जाळी जी व्हेनेशन म्हणतो आपण, ती व्हेन्स जे आहे रेटिक्युलेट व्हेनेशन ते शिल्लक राहतं आणि ते आपण पाहू शकतो त्यामध्ये. नाव नेक्स्ट पार्ट इज ऑफ द लीव्ज, दॅट इज अ इम्पॉर्टंट पार्ट, दॅट इज अ फ्लावर. की जसं बघा वनस्पती ना, प्लांट्स, एव्हरी प्लांट्स इज हॅज अ टेंडन्सी टू रिप्रोड्यूस. स्वतःसारखं प्लांट तयार करण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅज दॅट टेंडन्सी. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम अशा प्रकारची टेंडन्सी ठेवत असतं की स्वतःसारखा जीव निर्माण करणं. दॅट इज नोन ॲज अ रिप्रोडक्शन. आणि ह्या रिप्रोडक्शनसाठी महत्त्वाचा जो भाग आहे दॅट इज अ फ्लावर. वन पार्ट दॅट इज अ फ्लावर.
हा जो फ्लावर्स, वेगवेगळ्या प्रकारचे फ्लावर्स असतात आणि हे फ्लावर्समध्ये आपल्याला दोन ऑर्गन्स आपल्याला पाहायला मिळतात. त्या फ्लावर्सचं जे स्ट्रक्चर आपण समजून घेऊया त्यासाठी, की बघा ज्यावेळेस कळीच्या अवस्थेमध्ये असतं बघा, हे बर्ड इन अ बर्ड स्टेज, कळी अवस्थेमध्ये काय झालं की त्याची जी आतली फ्लावर्स आहेत, त्याला आपण सेपल्स म्हणतो, ती त्यामध्ये इन्क्लोज झाली. कोणामध्ये? ही जी पेटल्स आहेत, हिरव्या रंगाची जी पेटल्स आहेत त्यामध्ये ती बंदिस्त आहेत. नाऊ ह्या पेटल्समुळे, पेटल्सपासून जो पार्ट तयार होतो दॅट इज नोन ॲज अ कॅलिक्स. बघा, कळी उमलल्यानंतर, म्हणजे ही कळी उमलल्यानंतर थोडंसं हा जो कॅलिक्स आहे त्याने काय केलं आहे की हे पेटल्सला बांधून ठेवलेलं आहे, सेपल्सला. त्या पेटल्सचा जो ग्रुप आहे त्या पेटल्सच्या ग्रुपने ह्या जी रंगीत सेपल्स जे आहेत त्यांना बांधून ठेवलेलं आहे. नाऊ नेक्स्ट पार्ट इज ऑफ द ग्रुप ऑफ सेपल्स. दॅट ग्रुप ऑफ सेपल्स इज नोन ॲज अ करोला. आणि ही जर उलगडली मित्रांनो तर बघा आपल्याला वेगवेगळे भाग, आपल्याला त्याचे पानांचे वेगवेगळे भाग पाहायला मिळतील, सॉरी फुलाचे. हां बघा, नाऊ दॅट इज नोन ॲज अ स्टॅमिन. आणि ह्या स्टॅमिनवर ही जी पिवळसर जो भाग दिसतो दॅट इज नोन ॲज अ अँथर. काही दिवसांना ज्यावेळेस कळी ज्यावेळेस नेमकी उलगडेल तर त्यावेळेस असं पावडर लाईक त्यावर पावडरसारखे जे पार्टिकल्स, त्याला आपण अँथर्स आपण म्हणतो, ते अँथर्स त्यावर जमा होतील. आणि हा जो वरचा जो टीप दिसतोय बघा त्याचा 3 ते 5 दॅट इज नोन ॲज अ स्टिग्मा. ज्यावेळेस आहे ना की ही जी अँथर जी आहेत, परागकण म्हणतो, हे अँथर जी आहे ही ज्यावेळेस हवेने किंवा इतर इन्सेक्ट जसं की मधमाशी, भुंगा या किंवा फुलपाखरू ज्यावेळेस यावर बसतं आणि बसल्यानंतर त्याच्या पायांना ही जी स्टिग्मा जी आहेत, सॉरी अँथर जे आहेत, हे अँथर परागकण जे आहेत ते चिकटतात आणि यावर जाऊन चिकटतात. पायांना चिटकलेली जी परागकण आहेत ती ह्या स्टिग्मा, आणि ह्या स्टिग्मावर त्याला पाणी किंवा इतर भाग मिळाला तर त्याच्या आतमध्ये त्याची वाढ व्हायला सुरुवात होते. म्हणजे आणि बी, आणि मग ही बी जी आहे ही आतमध्ये बघा ह्याची पूर्ण वाढ झाल्यानंतर आतमध्ये इथे तळापर्यंत त्याची वाढ व्हायला सुरुवात होते. आणि हा जर पार्ट जर आपण पुढून बघितला, आता हे पूर्ण प्रोडक्शन झालेलं नाही आहे, तर वरचा जो भाग आहे हा पूर्ण टोटल अँड्रोशियम, दॅट इज अ मेल ऑर्गन, दॅट इज अ मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन ऑफ अ प्लांट. अँड इन दॅट इज नोन ॲज अ गायनोशियम. हा आतमध्ये जो गायनोशियम, त्या गायनोमध्ये ओव्हरीज तयार होतात, बी तयार होतात जसं. आणि दॅट इज नोन ॲज अ फिमेल ऑर्गन, फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन ऑफ द प्लांट. आणि ही प्रोसेस झाल्यानंतर त्या बीला एन्क्लोज करण्याचं किंवा त्याला एक प्रोटेक्टिव्ह लेअर देण्याचं जे काम जे होतं ते फ्रुट्स मार्फत होतं. जसं आंब्याचं जे बी आहे ते बी फळाच्या आतमध्ये एन्क्लोज असतं. तो जो वेगवेगळ्या प्रकारचे फ्रुट्स आपल्याला पाहायला मिळतात तो पार्ट्स, किंवा काही बिया ज्या असतात बियांच्या आतमध्ये फळ असतं. जसं नारळाच्या बाबतीत म्हणू शकतोय की नारळाच्या आतमध्ये फळ आणि पूर्ण नारळ लावल्यानंतर झाड उठतं. तर असे ते 2 प्रकार पडतात फळांचे आणि बियांचे सुद्धा. आणि हे जे बीज आहे, सीड जे आहे, सीड्सचे जे 2 भाग झाले, जर समजा एखाद्या सीडचं जसं शेंगदाणा किंवा हे चिंचेचं जे बी आहे, ह्या चिंचेच्या बीचे 2 समान भाग होतात. जर त्याचे 2 समान भाग होत असतील तर दॅट टाईप ऑफ सीड इज नोन ॲज अ डायकॉटिलिडन. आणि जसं बाजरीचा दाणा किंवा ज्वारीचा दाणा असे समान भाग होत नाही,
दॅट इज मोनोकॉटिलिडॉन सीड. असे त्या सीडचे 2 टाईप होतात. मित्रांनो, तुम्हाला नोट्स पुरवले आहे. त्या नोट्समध्ये रिमाइंड इटपासून जे आहे तर त्या नोट्सचं तुमच्या नोटबुकमध्ये रायटिंग करा आणि पाठाच्या शेवटी तुम्हाला काही प्रश्न दिलेत त्या प्रश्नांचा सराव.